नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मिश्र पिठाचे मस्त खमंग खुसखुशीत होणारे थालीपीठ। थालीपीठ करताना ते खमंग खुसखुशीतच झाले पाहिजे, त्याचबरोबर ते वातड चिवट असे नको व्हायला, यासाठी छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहे। थालीपीठ थापण्याची अगदी सोपी पद्धत आहे। मस्त खमंग थालीपीठ करायला सुरुवात करूया। यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी घेतले गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी घेतले डाळीचं पीठ। ही सगळी पिठं आपण घेतलेली आहे। जर एखादं नसलं तर त्याच्या जागी दुसरं पण घेऊ शकतात, म्हणजे तुम्ही तांदूळाचं पीठ घेतात, नाचणीचं सुद्धा पीठ घेऊ शकतात। यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे। थालीपीठाला कांदा भरपूर घालायचा, त्याने चव छान येते। पाव वाटी आपण घेतलेली कोथिंबीर आणि पाव वाटी घेतलेली आपण बारीक चिरलेली मेथी। याचबरोबर घेतला आहे 1 चमचाभर ओवा हातावर चोळून घालायचा आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा ठेचा घेतला आहे, हिरवी मिरची आणि लसूण याचा, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आणि आता थालीपीठाचं पीठ मळायचं आहे। थालीपीठाचं पीठ मळताना एक लक्षात ठेवायचं आहे की पीठ मळताना आपण थोडं थोडं पाणी घालायचं अंदाजाने आणि थालीपीठाचं पीठ मळायचं आहे। दुसरं असं, हे पीठ मळताना फार आपलं पीठ घट्ट व्हायला नको। जर थालीपीठाचं पीठ घट्ट झालं ना तरीसुद्धा थालीपीठ जे आहेत ना ते खुसखुशीत राहत नाही, ते वातड बनतात किंवा चिवट बनतात। बघा, आपल्या नेहमीच्या पोळीच्या पिठापेक्षा नरम असं पीठ असलं पाहिजे। तर आता याला छान मळून घेते आणि जर असं 5 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवते। त्यानंतर त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, एक कापड घ्यायचा आहे, कोणताही किचन टॉवेल घ्यायचा आहे आणि त्यावर काय करायचं आहे, आपल्या घरी आपण त्याला ओला करून घ्यायचा आहे, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशा तऱ्हेने थालीपीठं थापायचे आहे। अशा तऱ्हेने जेव्हा आपण थालीपीठं थापतो तेव्हा ते काय होतात की आपल्याला पाहिजे तेवढं पातळ किंवा पाहिजे तेवढं मोठं थालीपीठ करता येतं। तुम्ही तव्यावर करतात तर बऱ्याच वेळा काय होतं, तवा गरम असतो, व्यवस्थित पसरत नाही। त्यामानाने ही पद्धत अतिशय सोपी जाते करायला। तवा छान तापला की तेल घालायचं आहे। पोळीच्या तव्यावरच करायचं थालीपीठ, म्हणजे त्याला एक मस्त खमंग असापणा येतो। हवी असल्यास तुम्ही नॉनस्टिकवर करू शकता। एक मध्ये होल पडायचं आहे, त्या होलमध्ये तसंच बाजूनी तेल घालायचं आहे, त्यामुळे थालीपीठं जास्त खुसखुशीत होतात। आता एक बाजू शिजली, झाकण ठेवायचं आहे। एक बाजू छान वरतून अशी शिजलेली दिसली की दुसरी बाजू परतून घ्यायची। अशा तऱ्हेने थालीपीठात कांदा भाजी दिसली का थालीपीठं चवीलाही छान लागतात आणि दिसतातही मस्त। आणि दोन्ही बाजूने आपल्याला तेल टाकून थालीपीठं भाजून घ्यायची आहे। तर ही थालीपीठं एक तर करायला सोपी जातात, चवीला मस्त आहे। नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी मी आज केली आहे, तर रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा मस्त आयटम आहे। तर असे हे थालीपीठ नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।